श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, सध्या अधिक महिना जो आहे तर तो सुरू झालेला आहे आणि अधिक महिना हा मध्यावरती आलेला आहे. म्हणजेच अधिक महिन्याचे अर्धेच दिवस जे आहेत तर ते संपलेले आहेत आणि अर्धेच दिवस आपल्या हातामध्ये बाकी शिल्लक उरलेले आहे. म्हणूनच आपल्याला या अधिक महिन्यामध्ये होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. अधिक महिना हा संपूर्णपणे शुभ आणि पवित्र मानला जातो. अधिक महिन्यातील प्रत्येक दिवस हा खास आणि अतिशय प्रभावशाली दिवस मानला जातो. परंतु अधिक महिन्याची जी पौर्णिमा आहे तर ती खास विशेष मानली जाते. 3 वर्षातून एकदा ही अधिक महिन्याची पौर्णिमा येत असते आणि अधिक मास हा भगवान श्री हरी विष्णू देवांना समर्पित आहे. आणि अधिक महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मी त्याचप्रमाणे चंद्रदेवाची पूजा केली जाते. अधिक महिन्याची जी पौर्णिमा आहे तर ती अतिशय अत्यंत खूप खास आणि तितकीच प्रभावशाली असते. त्यामुळे या दिवशी काही व्यक्ती उपवास देखील करत असतात, व्रत केलं जाते, त्याचप्रमाणे दान धर्म केले जातात. परंतु जरी आपल्याला पूजा करणं किंवा उपवास करणे शक्य झाले नाही तरी देखील आपण या पौर्णिमेच्या दिवशी गाईला मात्र एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून खाऊ घालायची आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गोमातेला अशी कोणती वस्तू खाऊ घालायची आहे, त्याचबरोबर वस्तू कोणत्या वेळेमध्ये खाऊ घालायची आहे, ही वस्तू खाऊ घातल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल आणि अधिक महिन्याचं जे काय पुण्यफळ आहे तर ते आपल्याला नक्कीच प्राप्त होईल. तर कोणती वस्तू कोणत्या वेळेमध्ये खाऊ घालायची आहे गोमातेला, गोमातेची सेवा कशा पद्धतीने करायची आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्स मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. तर बघा, अधिक महिन्याची पौर्णिमा तिथी ही 2 दिवसामध्ये असणार आहे. शनिवारी 30 मेला सकाळी 11:58 पौर्णिमा तिथी जी आहे तर ती सुरू होणार आहे आणि रविवारी 31 मेला दुपारी 2:15 ही पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे. परंतु उदय तिथीनुसार ही पौर्णिमा जी आहे तर ती उद्या रविवार असणार आहे आणि आपल्याला या दिवशी गाईला एक वस्तू जी आहे तर ती खाऊ घालायची आहे. कारण की बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये गोमातेला खास विशेष अनन्यसाधारण महत्व आहे. असं देखील म्हटलं जातं की ज्याच्या घरी गोमाता असते त्या घरातील वास्तुदोष आपोआप दूर होत असतात. ज्या घरी गायीची रोज पूजा होते तर त्या ठिकाणी 33 कोटी देवी देवतांचं पूजन केल्याचं पुण्यफळ जे आहे तर ते त्या व्यक्तीला लाभत असतं. परंतु प्रत्येकाच्या घरी गोमाता असतेच असं नाही. अशा वेळेला आपण काही ठराविक तिथींना ठराविक दिवशी जर आपण गोमातेची सेवा पूजा केली, गाईला काही वस्तू खायला दिल्या तर ते सुद्धा त्याचे पुण्यफळ जे आहे तर ते आपल्याला लाभत असते. गाय जी आहे तर ती कामधेनू आहे. आपल्या मनातील इच्छा समजून ती आपल्या इच्छा पूर्ण करत असते. शास्त्रामध्ये सुद्धा गाईला खूप अनन्यसाधारण महत्व आहे. त्याचप्रमाणे गोदान म्हणजे काय, गाय दान करणे हे अतिशय अत्यंत शुभ मानले जाते. ज्या व्यक्तींना शक्य आहे तर त्या व्यक्ती या अधिक मासामध्ये गोदान म्हणजे गायीचं दान सुद्धा करत असतात. गायीचे दान केल्यामुळे आपल्याला भगवान श्री हरी विष्णू देवांचा कृपा आशीर्वाद जो आहे तर तो मिळत असतो. आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहे, मनोकामना आहे तर त्या देखील पूर्ण होत असतात. तसेच जी व्यक्ती गायीची सेवा करते त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख, अडचणी, कष्ट नष्ट होतात अशी देखील मान्यता आहे. गायीच्या शेणाच्या गोवऱ्यांचा धूर केल्याने वातावरण शुद्धी होते. गायीच्या गळ्यामध्ये घंटा बांधली तर 33 कोटी देवी देवतांची आरती केल्याचं पुण्यफळ जे आहे तर ते मिळते. गायीच्या शेणामध्ये माता लक्ष्मीचा वास आहे तर तिच्या गोमूत्रामध्ये गंगेचं वास्तव्य आहे.
एवढं महत्व ह्या गाईला आहे, म्हणजे गोमातेला आपल्या हिंदू धर्मामध्ये दिलं गेलं आहे. तर अशा या गाईला आपल्याला एक वस्तू अधिक मास पौर्णिमेच्या दिवशी खायला घालायची आहे. या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे व स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे. आपल्या जीवनामध्ये बऱ्याच समस्या असतात, आर्थिक समस्या असतात, पैशांच्या अडचणी असतात, घरामध्ये पैसा येत नाही किंवा आलेला पैसा जो आहे तर तो टिकत नाही किंवा आपले कर्ज फिटत नसेल, आपली लहान मुलं आहेत, सतत हट्टीपणा, रागराग, किरकिरपणा, चिडचिडपणा करतात किंवा मुलं मोठी असेल तरी त्यांची शिक्षणामध्ये प्रगती नाहीये, त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल, अशी कोणतीही समस्या असेल तरी सुद्धा आपण या दिवशी गाईला ही वस्तू जी आहे तर ती खाऊ घालू शकता आणि गाईच्या अंगाला सुद्धा आपल्याला स्पर्श करायचा आहे, ज्यामुळे आपल्या मनोकामना ही पूर्ण होईल. फक्त भाग्यवान लोकांच्याच दारामध्ये गाय जाते असं देखील म्हटलं जातं. त्यामुळे अधिक महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी किंवा अधिक महिन्यामध्ये आपल्या दारामध्ये गाय येणं हा तर एक शुभ संकेत मानला जातो. परंतु आपल्या दारामध्ये जर गाय आली तर तिला काही ना काहीतरी खायला द्यायचं आहे. परत आपल्याला तसं रिकामं तिला पाठवायचं नाही, तिला हाकलून लावायचं नाही, कारण आपल्या दारामध्ये गाय येणं म्हणजे साक्षात भगवान श्रीहरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मीचं आगमन आपल्या दारामध्ये झालेलं आहे. आता आपल्याला गाईला कोणती वस्तू खायला द्यायची आहे हे तर व्हिडिओमध्ये समोर सांगणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करत नका बघू, तर संपूर्ण बघा, म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल. तर बघा, अधिक महिन्यामध्ये गाईला वाण देऊ शकता. वाण म्हणजे काय, तर गाईला आपल्याला नैवेद्य द्यायचा आहे, 33 संख्येमध्ये द्यायचा आहे. 33 म्हणजे 3 आणि 3, 30 आणि 3 या संख्येला अधिक महिन्यामध्ये खूप विशेष अनन्यसाधारण महत्व आहे. आता आपल्या आजूबाजूला गाय असेल, आपल्या घरी गाय असेल किंवा मग गोशाळेमध्ये जाऊन आपण हे वाण जे आहे तर ते नक्कीच देऊ शकता. आता वाण देत असताना सर्वप्रथम आपल्याला गायीची पूजा मनोभावे मनापासून करायची आहे. गायीच्या पायावरती आपल्याला समोरच्या अगोदर पाणी ओतायचं आहे, नंतर मागच्या पायावरती पाणी टाकायचं आहे. त्यानंतर गोमातेला हळदी कुंकू लावायचं आहे, कपाळावरती टिका लावायचा आहे हळदी कुंकवाचा. तिला तुपाच्या दिव्याने आपल्याला ओवाळायचं आहे. बाजूला आपण धूप अगरबत्ती किंवा अगरबत्ती लावू शकता. शक्य झालं तर तिच्या गळ्यामध्ये तुम्हाला फुलांचा हार घालायचा आहे आणि आपल्याला गाईला वाण द्यायचा आहे. वाण देताना आपल्याला एका ताटामध्ये 33 धोंडे घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला पूर्णाचे धोंडे या दिवशी बनवायचे आहेत. धोंडे बनवणं शक्य नसेल तर मग आपण 33 अनारसे सुद्धा घेऊ शकता. त्यावरती एक तुपाचं निरंजन प्रज्वलित करायचं, त्याला देखील मनोभावे हळदी कुंकू अक्षदा आपल्याला अर्पण करायच्या, फूल अर्पण करायचं. त्या ताटाने म्हणजे त्या ताटामध्ये आपण वाण ठेवलेलं आहे त्यानं गाईला औक्षण करायचं आहे. जे काही धोंडे असतील, अनारसे असतील तर ते आपल्याला गाईला खायला द्यायचे आहे. निरंजन जे आहे तर ते आपण बाजूला ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपण गाईला वाण जे आहे तर ते या अधिक मासामध्ये देऊ शकता. आता गाईला 33 अनारसे धोंडे जे आहेत तर यासोबतच आपण अजून कोणत्या वस्तू खायला देऊ शकतो. आपल्याला जर गाईसाठी धोंडे बनवणं शक्य नसेल, अनारसे बनवणं शक्य नसेल तर अगदी आपण घरामध्ये जी काय भाकरी बनवतो, चपाती बनवतो, तर बनवत असताना मात्र लक्ष देऊन आपल्याला पहिली भाकरी किंवा चपाती जी आहे तर ती गाईसाठी बनवायची आहे. शक्य असेल तर त्याला तूप लावायचं आहे आणि त्यावरती गुळाचा खडा ठेवून हा घास जरी आपण गाईला दिला तरी देखील आपल्याला पुण्यफळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं. आपण गुळाचा खडा जो आहे तर तो सुद्धा गाईला खायला देऊ शकता. विशेष करून ज्या व्यक्तीचे भाग्य साथ देत नाही अशा व्यक्तीने अधिक मास पौर्णिमेच्या दिवशी एक गुळाचा खडा आपल्या उजव्या तळहातावरती ठेवायचा आहे आणि गाईला तो खायला द्यायचा आहे, जेणेकरून गाय तो गुळाचा खडा खाताना तिच्या जिभेचा स्पर्श जो आहे तर तो आपल्या हातावरती होईल आणि जेव्हा गायीची जीभ ही आपल्या हातावरून फिरते त्यावेळेला आपल्या हातावरील रेषा ज्या आहेत ना तर त्या सक्रिय होतात. आपलं नशीब, भाग्य जे आहे तर ते चमकायला सुरुवात होते. लहान मुले आहेत, सतत हट्टीपणा, किरकिरपणा करत असतील, अशा वेळी त्यांची स्मरणशक्ती सुधारावी, हट्टीपणा कमी व्हावा यासाठी त्यांच्या हातून मुठभर हिरवा चारा आपण
आपण जर अधिक पौर्णिमेच्या दिवशी गाईला खायला दिला तर आपली मुलं जी आहेत तर ती त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती होते, त्यांचा हट्टीपणा, किरकिरपणा कमी होत असतो. कारण हिरवा चारा जो आहे तर तो बुध ग्रहाची स्थिती सुधारत असतो. त्यामुळे हिरवा चारा जो आहे तर तो आपण गाईला खायला देऊ शकता. जर आपली काही कामं अडकलेली असेल, रखडलेली असेल, बऱ्याच दिवसापासून आपली रखडलेली कामं ही पूर्ण होत नसतील, तर अशा वेळेला आपण या दिवशी गाईला भिजवलेली हरभरा डाळ, चणा डाळ ज्याला आपण म्हणतो, तर त्यासोबतच गूळ आपल्याला थोडासा टाकायचा आहे आणि तो घास जो आहे ती डाळ आणि हरभरा डाळ आणि गूळ जो आहे तर तो गोमातेला खाऊ घालायचा आहे. तर अशा ज्या वस्तू आहेत तर आपण आपल्या समस्येनुसार या वस्तू खायला देऊ शकता. त्याचप्रमाणे पिकलेली केळी जी आहे तर ती सुद्धा तुम्ही गाईला खायला देऊ शकता. एक 30च्या संख्येने तुम्हाला केळी जी आहे तर ती खाऊ घालायची आहे. त्याचप्रमाणे बटाटा जो आहे तर बटाट्याला थोडस हळद लावायची आहे आणि तो बटाटा देखील तुम्ही गोमातेला खाऊ घालायचा आहे. आपण गाईला खाऊ घालू शकता. त्याचप्रमाणे ह्या सर्व वस्तू आपण खाऊ घातल्यावरती आपल्याला गोमातेला मनोभावे 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना आपल्याला षडाक्षर मंत्राचा पठण करायचं आहे. मंत्र तो म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा हा मंत्र पठण करत आपल्याला 11 प्रदक्षिणा करायच्या. आता शक्य झालं तर आपल्याला ह्या प्रदक्षिणा करायच्या, किंवा नसेल तुम्हाला 11 प्रदक्षिणा करणं शक्य तर किमान 1 प्रदक्षिणा तरी तुम्हाला गोमातेला आवर्जून करायची आहे. पण जर गोशाळेमध्ये वगैरे गेलो तर आपल्याला त्या ठिकाणी प्रदक्षिणा जमणार नाही. अशा वेळी नाही घातल्या तरी सुद्धा चालतील. आपली इच्छा आपण गाईच्या कानामध्ये बोलू शकता. त्याचप्रमाणे गाईचा जो उंचवटा असतो, उंच भाग असतो, त्या ठिकाणी आपल्याला आपला उजवा हात जो आहे तर तो फिरवायचा आहे किंवा मग ठेवायचा आहे. कारण की गाईवर सर्व नक्षत्रांचा प्रभाव पडतो. गाईच्या वरच्या पाठीच्या भागामध्ये सूर्यकेतू नाडी असते आणि या उंचवट्यावरून हात फिरवला तर आपली इच्छा पूर्ण होतात, दारिद्र्य नष्ट होतं, सर्व आजारांचा नाश होतो, आपली आर्थिक परिस्थिती जी आहे तर ती देखील सुधारते. त्यामुळे ज्यांना सततच्या आजारपण आहे किंवा आपल्या जीवनामध्ये पैशाच्या अडचणी असतील तर आपण गाईच्या या भागाला नक्की जास्तीत जास्त स्पर्श करायचा आहे आणि आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे. गाईला नमस्कार करायचा आहे. आपल्या जीवनामध्ये जी काही समस्या आहे तर ती नष्ट व्हावी म्हणून अगदी कळकळीने, तळमळीने गोमातेला प्रार्थना करायची आहे. जेव्हा आपण गाईची पूजा करणार आहोत त्यावेळी गाईला आपण अधिक महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी खास नैवेद्य देणार आहोत. त्यावेळेला आपल्याला भगवान श्री हरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मी यांचं देखील नामस्मरण करायचं आहे. कारण की बघा, विष्णुदेवांना गाय ही अतिशय अत्यंत प्रिय आहे. आपण या अधिक मासामध्ये गायीची सेवा केली म्हणजे आपल्याकडून भगवान श्री हरी विष्णुदेवांची साक्षात सेवा घडत असते. कारण की बघा, गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवतांचं वास्तव्य असतं आणि गाय जी आहे तर ती भगवान कृष्णाची आवडीची आहे आणि भगवान श्रीकृष्ण म्हणजेच भगवान श्री हरी विष्णुदेवांचा अवतार मानला जातो. म्हणूनच आपल्याला जास्तीत जास्त अधिक महिन्यामध्ये गोमातेची सेवा करायची आहे. किमान आपल्याला 33 धोंडे तरी गायीला खाऊ घालायचे आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला गोमातेची सेवा जी आहे तर ती करायची आहे. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी सकाळी हा उपाय केला तरी देखील चालणार आहे. ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी दिवसभरामध्ये हा उपाय सेवा जी आहे गोमातेची तर ती करू शकता. ज्यांना उद्याच्या दिवशी सूतक असेल, पिरियड्स असेल, काही अडचण असेल, ज्यांच्याकडनं उद्याच्या दिवशी ही सेवा करणं नाही झाली तर त्यांनी अधिक महिना संपेपर्यंत तुम्ही केव्हाही कोणत्याही दिवशी ही सेवा केली तरी देखील चालणार आहे. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल, काही अडचण असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.